तुमच्या लेट नाईट क्रेविंग साठी आता फक्त मॅगी नाही तर हे पॅनकेक सुद्धा खाऊ शकता. खूप इझी आहे, फक्त 15 मिनिटात 20 मिनिटं लागतील, 20 मिनिटात होऊन जाते. चला मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवतो. पहिला 2 अंडी घ्या, एक कोंबडीचं दुसरं शामुर्गाचं. अरे मजाक की अरे, दोन्ही शामुर्गाची घ्या आणि त्याला विस्कर किंवा ब्लेंडरच्या मदतीनं फेटलून घ्या. मग आता 1 कप मैदा टाकून दुसरा कप आपण नंतर वापरणार आहे, सांगतो मी. मग अर्धा टेबलस्पून मीठ, 2 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1 टेबलस्पून बेकिंग सोडा, मस्त पॅनकेकला फुगवायसाठी. आता ह्यामध्ये पावडर शुगर घालायची. माझ्या इतकं गोड पाहिजे असेल तर 4 कप घाला, नाहीतर नॉर्मली 1 कप सुद्धा घालू शकता. मिक्स करा आणि ह्यात हळूहळू दूध घालायचं आणि मिक्स करायचं. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी थिक ठेवायची आहे, तर ते ॲडजस्ट करण्यासाठी आपण दुसरा कप मैदा वापरला. इथे मी विनेगर यूज केलंय, पण कृपा करून विनेगरची बाटली फ्रीजमधनं पण बाहेर काढू नका. विनेगरमुळे जी आफ्टर टेस्ट येते पहिल्या बाईट नंतर ती थोडीशी कडू येते. मी तर नाही परत वापरणार. मग यामध्ये नंतर 4 टेबलस्पून ऑइल आणि 2 बूंद इसेन्स के टाका. हे सगळं मिक्स केल्यानंतर झालं ना तुमचं बॅटर रेडी. आता पॅन घ्या, बटर टाका आणि तुम्हाला आवडते त्या शेप साईजमध्ये बॅटर टाका. आणि हे झाले तुमचे पॅनकेक रेडी. एक राज की बात बताऊ, मी पण हे पहिल्यांदाच ट्राय केले, पण मस्त झालं. करा, खा, नाहीतर विषय सोडा, पण सबस्क्राईब तो बनताय ना व्हिडिओ. माझ्या भाषेत शेवट. अर तुमच्या लेट नाईट क्रेविंग साठी फक्त मॅगी आता काय झालं? काय नाही, बरोबर आहे की. जो कट करू कट ते चाकूनीच कट करायला पाहिजे तुला, तसं नाही रे. कट करून घेतलं ना.